तुम्ही डिजिटली बनवतात आणि पेपरवरतीही बनवतात बरोबर. तर डिजिटली बनवताना आणि ऑन पेपर हातात पेन्सिल पेन घेऊन बनवताना त्याच्यामध्ये डिफरन्स असणार एक्सपिरियन्समध्ये. तर तो काय डिफरन्स आहे? दोन्ही मीडियाची वेगवेगळी मजा आहे. डिजिटलची वेगळी आणि ट्रेडिशनलची वेगळी. ट्रेडिशनलमध्ये एक कलर वगैरे ते आपल्या आपण हातानं पण काम करतो कधी कधी, ब्रशचा न वापर करता कधी कधी हातानं काम करता येतं. पण डिजिटलमध्ये तसं नाही. आणि डिजिटलमध्ये अंडू रिडू काम चुकलं तरी परत रिपेअर होतं. आयपॅड वगैरेमध्ये कसं म्हणजे त्याच्यात पण ब्रश वगैरे असतात, पण ते एक वेगळीच मजा असते हँडवर्कमध्ये. तर म्हणजे सगळेच प्रकारचे ब्रश असतात अवेलेबल त्याच्यात. तर मग काम तर तसंच असते, पण मजा त्याच्यातच येते. कशामध्ये, ऑनलाईन का ऑफलाईन? नाही म्हणजे हँडवर्कमध्ये. हँडवर्कमध्ये. डिजिटलमध्ये कलरचा फरक पडतो. कलर जास्त प्रमाणात असतात आणि डिजिटलमध्ये स्टार्टिंगला थोडासा अडथळा निर्माण होतो डिजिटल करायला. मग काय नाही करत जमत जातं. कधी असं होतं का तुमच्यासोबत की तुम्ही हँड ड्रॉन बनवतायत बरोबर आणि तुमच्याकडून चुकीचा स्ट्रोक लागला, त्याच्यानंतर तुम्हाला लक्षात नाही की तुम्ही हाताने काढताय, तर ना अंडू 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 करायचा ऑप्शन? होत असते. भरपूर वेळेस ज्यावेळेस माणूस जास्त डिजिटल काम करू खूप दिवसानंतर पेपरवर जर काम करायला लागलो, तर त्यावेळेस ते अंडू रिडू करायची जी सवय असते आयपॅडवरची, ती कागदावर होती कधी कधी. तुमच्यासोबत झालंय का कधी असं? हो, भरपूरदा. एक्झामच्या टाईमला होतं आमच्यासोबत असं. एक्झाम आमची हँडवर्क असते ना, त्यामुळे एक्झामच्या टायमाला होतं. येतं तेव्हा स्वतःवर हसू येतं तेव्हा की जास्त सवय झाली डिजिटलची वगैरे. म्हणजे आपण पेपरच्या टाईमला आपण काम करतो आणि म्हणजे एक आयपॅडवरती आपण डबल क्लिक करून हे होते अंडू रिडू. तर मग तेच याच्यावर केलं तर मग असं वाटते अरे यार हे काय केलं.